विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर नागपूरचे क्रीडा प्रशिक्षक आणि आहार तज्ञांनी विनेशनं आहाराबाबत काळजी घेणं गरजेचं होतं असं म्हटलेलं आहे। भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसलेला आहे। विनेश फोगाटच्या फायनल मॅचकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं, मात्र वजन जास्त भरल्यामुळे आता विनेशला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर आता विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर नागपूरचे क्रीडा प्रशिक्षक आणि आहार तज्ञांनी विनेशच्या आहाराबाबत काळजी घेणं गरजेचं होतं असं म्हटलेलं आहे। आणि याच क्रीडा प्रेमींसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमर सातपुते यांनी। काय प्रतिक्रिया आपली? हे तर भारतासाठी खूप मोठी दुर्दैवी घटना आहे। यापासून आपण बोध घ्यायला पाहिजे, पण यामध्ये ज्यांची चूक आहे ती आपण मान्य करायलाच पाहिजे। कारण की ऑलिम्पिक समितीचे काही नियम असतात, कुठल्याही खेळाचे नियम असतात, त्या नियमाच्या अंतर्गत राहूनच आपल्याला राहायचं असते। स्वतः कुस्तीपटूला सुद्धा माहित होतं की मला रोज वजन करायचं आहे, माझं वजन 50 किलो पाहिजे आहे, एक सुद्धा ग्रॅम असेल तर त्याला रिजेक्ट करण्यात येईल। तर हा ऑलिम्पिक समितीचा निर्णय, यात कुठलाही भेदभाव झालेला नाहीये। हे आपण ज्याचे त्यांचे प्रशिक्षक असतील किंवा मॅनेजमेंट असेल तर त्यांना हे कळायला पाहिजे होतं की बा आपल्या खेळाडूचं वजन हे बरोबर योग्य असायलाच पाहिजे की आपण ही फायनलची कुस्ती, गोल्ड मेडलची कुस्ती जेव्हा जातोय तेव्हा आपण चाणाक्ष पद्धतीने त्याच्यावर आपण सगळं सकारात्मक विचार करूनच आपण राहायला पाहिजे, असं माझं मत आहे। की आणि पुढे आता हा आपल्याला एक इथे घटना ही घडलेली आहे, अशी घटना पुढे भविष्यात होऊ नये याची आपण पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे। आणि कुठल्याही ऑलिम्पिक समितीवर किंवा कुठली समिती, तांत्रिक समिती असेल त्याच्यावर आपण कुठेही आपण बोट दाखवू शकत नाही, कारण की ह्या सगळे नियम बनलेले आहेत। अगदी बरोबर आहे। सरांनी जसं आता सांगितलं, शरद सूर्यवंशी सर आपल्यासोबत आहे। आपण अनेक स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे, विद्यापीठाचे एक्स डायरेक्टर होते। आपल्या देखरेखीत सगळ्या स्पर्धा व्हायच्या। ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत 50 किलो वजनी गटात आपली खेळाडू मेडलच्या जवळ असताना असं होतं, कुठे नेमकी चुकी झाली, काय भावना आहे? कारण की भारतीयांमध्ये असे तीव्र असा निराशा आहे या संपूर्ण घटनेनंतर। खरं तर निराशा म्हणण्यापेक्षा रोष आहे। आणि माझ्या दृष्टिकोनातनं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खेळाडूला परफेक्ट माहीत असतात। आणि विनेश सारखी मुलगी जी स्वतः कॉमनवेल्थ चॅम्पियन आहे, एशियाडला तिला मेडल्स आहेत आणि एशियन रेसलिंग चॅम्पियनशिपला वहिनी 5-6 वर्षाची खेळलेली आहे, तिला पदकं प्राप्त आहेत। अशा खेळाडूंकडनं अशी चूक होणं खरं तरी चूक म्हणता येईल की काय, म्हणजे याच्यावर प्रश्नचिन्ह आहे। कारण की प्रत्येक खेळाडूला माहित असते की माझं रोज वजन करायचं आहे। इव्हन त्यांच्या बेडरूम मध्ये सुद्धा वजनाचा काटा असतो आणि ते ज्या ठिकाणी वावरत असतात त्या ठिकाणी वजनाचा सुद्धा काटा असतो। आणि त्याच्यानुसार मग उपाशी राहायचं, जास्त जेवायचं किंवा अजून काय करायचं, अशा प्रकारच्या त्या वेगवेगळ्या टॅक्टिक्स खेळाडू करत असतात आणि आपलं वजन कंट्रोलमध्ये आणत असतात। पण हे नेमकं जे घडलेलं आहे हे खरंच खूप दुर्दैवी आहे। खरं तर युवा क्रीडापटू आपल्यासोबत एक आपण काय सांगशील, क्या कहना चाहोगे कि जिस प्रकार से ये घटना घटी, बहुत अपेक्षा है थी विनेश? सर, पहली बात तो बाकी एथलीटों के लिए और इंडिया टीम के लिए बहुत बड़ा धक्का है। और इसमें थोड़ा सा बोला जाए तो कोचेस की भी थोड़ी अपन गलती मान सकते हैं, क्योंकि बाउट के पहले और बाउट के बाद वजन कराना है बहुत यानी महत्वपूर्ण बात है। अभी इसमें थोड़ी सी प्लेयर की भी गलती अपन मान सकते हैं। तर सर, खरं तर आता शरद सरांनी सुद्धा सांगितलं की वजनी गटात जेव्हा खेळत होता, खरं विनेश तर गेल्या वेळेला 53 किलो वजनी गटात होते। 2016ला संधी गेली, 2020ला संधी गेली आणि आता एक सुवर्ण संधी आली होती। पण वजनाबाबत तिच्या कालपासून चर्चा सुरू होती। 7-7 दिवस जेवण नाही करत किंवा ब्लँकेट गुंडाळून असतात, स्वतःचं वजन कशा स्किपिंग करण्यात येतात, असे वेगवेगळे उपाय करण्यात येतात। आणि जेव्हा आपण वजन करायला जातो तेव्हा कोचेस आणि सगळे न्यूट्रिशनिस्ट एक पेपर देण्याआधी त्याची पूर्वतयारी होत असते। पण इथे एखादी चुकी झाली 100% चुकी झालेली आहे। चला आपण समजूया खेळाडूची चूक असेल, पण तिथे प्रशिक्षक आणि न्यूट्रिशन जे आहेत यांना त्यांची पूर्णपणे माहिती असते की बा माझ्या खेळाडूचं वजन किती असायला पाहिजे। आपण 50च्या आतच असलो तर आपला डेफिनेटली आपल्याला तिथे तो फायदा झाला असता, पण हे होऊ शकलं नाही। ही खूपच मोठी दुर्दैवी घटना आहे। अशी घटना पुन्हा इतिहासात होऊ नये याची आपण काळजी घ्यावी। काय भावना आहे तुझ्या या सगळ्या घटनेनंतर? अतिशय धक्का आहे, कारण की भारताच्या मोहिमेला एक धक्का आहे, सगळ्यांची प्रेरणास्थान ठरवत होती। काल आपण जल्लोष पण केला होता। हो, काल फायनल साठी क्वालिफाय झाले असल्यामुळे सर्व देशभरामध्ये उत्साहाची वातावरण असल्यामुळे तर सर, असं वाटतं यामागे षडयंत्र की नेमकं काय? नाही, मला अजिबात वाटत नाही। आणि कुठला खेळाडू असेल, प्रशिक्षक असेल, त्याला सुद्धा हे वाटणार नाही की ऑलिम्पिक समितीने जे नियम दिलेले आहेत त्या नियमाच्या अधीन राहूनच आपल्याला सर्व काम करायचं असते। शरद दादा, काय सांगाल तुम्ही? काय षडयंत्र वाटतं की नेमकी चुकी काय झाली? काय प्रतिक्रिया? नाही, नेमकी चुकी आहे। खेळाडू आणि प्रशिक्षक आणि आहार तज्ञ हे 3 दोषी आहेतच नक्की माझ्या याच्याप्रमाणे। आणि कालच प्रकाश पदुकोणचं स्टेटमेंट आलेलं की बॅडमिंटन मध्ये आपण हारलो किंवा मागे पडलो
तर त्यात काही खेळाडू पण दोषी आहेत, त्यांनी पण आपली जबाबदारी स्वीकारावी. त्यांचं अजून एक स्टेटमेंट महत्वाचं आहे की भारताने अमेरिकेपेक्षा जास्त सुविधा यंदाच्या स्पर्धेमध्ये आपल्या खेळाडूंना दिलेल्या आहेत आणि असं असताना निष्काळजीपणाने वागणं हे निश्चित रूपाने खेळाडू, प्रशिक्षक आणि आहार तज्ञ यांची 100% चुकी है. क्या क्या लगता है, एक षड्यंत्र लग रहा है कि खिलाड़ियों की चूकी, क्या गलती, क्या कहना चाहोगे? इसमें गलती अपन मानी जाए तो कोचेस की गलती मान सकते हैं और मैनेजमेंट, क्योंकि मैनेजमेंट ही वो एक ऐसा मैनेजमेंट रहता है जो पहले से ही सब रूल रेगुलेशन पहले से बता देते वो लोग, उसके बाद भी ये गलती हो तो बहुत यानी बात अच्छी नहीं है इंडिया टीम की. एक अखेरचा प्रश्न, जेव्हा अशी वजन करण्यात येतात, तुम्ही अनेक स्पर्धांचं आयोजन करतात, तेव्हा एक पूर्वतयारी केली जाते, कारण की ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत, अनेक वर्षांची मेहनत, कुठेतरी वजन करण्यापूर्वी जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेण्यात आली नाही आणि त्यामुळे सगळं घडलं. हा, निश्चित रूपाने काळजी घेण्यात आलेली नाही, कारण काल मॅच झाल्यानंतर पूर्ण रात्रभराचा वेळ तिच्याकडे होता. रात्रभरामध्ये हेच नाही, अनेक देशभरातले, जगातले खेळाडू असे उपाय करत असतात. मग त्यात उपाशी राहणं, ब्लँकेटमध्ये झोपणं किंवा अजून बाकीच्या थेरपी करून आपलं वजन कंट्रोलमध्ये करतात. आणि आहार तज्ञांचं कामच आहे, त्यांना डेप्यूट त्याच्यासाठीच केलं की त्यांनी याच्यावर नियंत्रण ठेवावं आणि या बाबतीत सुचारूपणे काम व्हायला पाहिजे. निश्चित रूपाने ते दोषी आहेत. तर खरं तर भारतीयांकरता फार मोठा धक्का आहे. अगदी निश्चित असलेलं मेडल विनेशचं तिला अपात्र ठरवल्यामुळे गेलेलं आहे आणि एकूण यामागे काय कोणाचं षड्यंत्र होतं की कोणाची चुकी ठरली याची चौकशी करणं आणि याचा निष्कर्ष काढणं फार गरजेचं आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.